Now, as we have discussed in the previous lecture, let's continue with the radix sort. Okay, so radix sort algorithm is also called as a bucket sort. Radix sort, it is also called as a bucket sort. So when आपण radix sort कधी यूज करायचा, शक्यतो जेव्हा नंबर ऑफ डिजिट्स की नंबर जे असतात अनसॉर्टेड, सो त्या नंबर्स मधले जे डिजिट्स आहेत इच नंबर मधले ते जर मॅक्झिमम असतील म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जर जास्त असतील तर मग radix sort काय करतात, यूज करतात. ओके, नाउ युअर सिलेबस मध्ये अल्गोरिदम नाहीये, जस्ट यू हॅव अ एक्झाम्पल. एक्झामला पण तुम्हाला काय येतं की सॉर्टेड अनसॉर्टेड एलिमेंट्स देतात आणि तुम्हाला सांगतात की सॉर्ट युजिंग द radix sort और द बकेट सॉर्ट. ओके, डायरेक्टली नंबर्स देतात आणि ते अनसॉर्टेड असतात, ते फक्त तुम्हाला सॉर्ट करायचे असतात radix sort किंवा बकेट सॉर्ट. ओके, नाउ लेट्स टेक वन फर्स्ट एक्झाम्पल. सपोज these are the unsorted elements. Let's continue with the previous lecture example. Then we will take one more example. Okay, now these are the unsorted elements. Okay, now आता काय करायचंय की radix sort मध्ये नंबर ऑफ पासेस किती लागणार ते कसं डिसाइड होतं बघा, की हायेस्ट नंबर कोणता आहे तो पहिले बघायचा, विच इज 543. ओके, फॉर दिस अनसॉर्टेड ॲरे. ओके, आणि 543 मध्ये टोटल किती डिजिट्स आहेत, 3 आहेत, एक 5 एक 4 आणि एक 3 डिजिट्स आहेत. सो तुम्हाला मॅक्झिमम किती पासेस लागणार, 3 पासेस लागणार. त्याच्यानंतर जो आउटपुट मिळेल दॅट इज द सॉर्टेड ॲरे. आता फॉर दिस एक्झाम्पल ऑल द नंबर्स आर ऑफ 3 डिजिट्स. ओके, पण शक्यतो कधी कधी बघा की काही नंबर्स 2 डिजिट्सचे असतील, काही 1 डिजिटचे, काही 4 डिजिटचे, तो आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघूयात. ओके, बट हे जे आहे हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने, हे शक्यतो विचारतात म्हणून हे घेते. सो काय करायचं की हायेस्ट नंबर बघायचा आणि त्याची नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत. फॉर दिस एक्झाम्पल द हायेस्ट नंबर इज 543 आणि त्याचे 3 डिजिट्स आहेत. सो यू नीड अ 3 पासेस. ओके, सो काय करायचंय बघा, इच पासला आता सपोज पास 1 आपला सुरू झालाय. सो बकेट्स काढून घ्यायच्या 0 1 2 3 4 5 6 7 8 9. त्या बकेटला नंबर द्यायचे 0 पासून 9 पर्यंत. इच पासला तुम्हाला हे असं ड्रॉ करायचं आहे. सो हे एक्झाम्पल तुम्हाला असं सॉल्व्ह करायला येतं. ठीक आहे, आणि इथे काय करायचं, फर्स्ट इनपुट जे तुम्हाला सुरुवातीचा अनसॉर्टेड ॲरे दिला असतो क्वेश्चन मध्ये, तो पास 1 ला इनपुट असणार. सो तो ऍज इट इज ज्या सिक्वेन्सनी दिलेला आहे त्या सिक्वेन्सनी राईट डाऊन करायचा. and 366. Okay, 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, नाउ पास 1 ला 1 आहे ना, सो स्टार्ट करायचं लास्ट डिजिट पासून. सो लास्ट डिजिट काय, फर्स्ट नंबरचं 348, लास्ट डिजिट काय 8 आहे. सो तो 8 बकेट मध्ये जाणार. आता आपण फर्स्ट रो चा बघतो पहिला एलिमेंट, सो त्याच रो मध्ये टाकायचं. असं नाही की ते कुठे पण लिहायचं 348 इथे आणि इथे लिहायचं, असं नाही, त्याच रो मध्ये लिहायचे. नाउ ह्याचा सेकंड नंबरचा लास्ट डिजिट काय 3, सो तो थर्ड बकेट मध्ये टाकायचा, सेम त्याच रो मध्ये. ह्याचा काय 1, सो तो फर्स्ट बकेट मध्ये येणार. ह्याचा काय 3, सो अगेन तो त्याच लाईन मध्ये थर्ड बकेट मध्ये येणार. ह्याचा काय 8, सो तो त्याच लाईन मध्ये इथं 8 बकेट मध्ये येईल. देन ह्याचा पण 8 आहे, सो त्याच लाईन मध्ये 8 बकेट मध्ये येईल. देन ह्याचा 1 आहे, इथे येईल फर्स्ट बकेट मध्ये. ओके, ह्याचा आहे 3, सो इथे आला. आणि 366 लास्ट आहे 6, सो 6 बकेट मध्ये आलं. ओके, सो दिस इज अ पास 1. सो पास 1 नंतर तुम्हाला जो ॲरे मिळेल तो कोणता मिळेल बघा. आता काय करायचं, पास 1 चं जे आउटपुट आहे, पास 1 ला हे इनपुट दिलं सुरुवातीचा अनसॉर्टेड ॲरे. आता पास 1 नंतर तुम्हाला कसं ॲरे मिळेल, बकेट वाईज जायचं. 0 बकेट मध्ये कोणता एलिमेंट आहे का, नाही. फर्स्ट बकेट मध्ये आहे का, येस आहे. सो तो सिक्वेन्सनी लिहायचं, पहिले 361 नंतर 321. सिक्वेन्सनी पहिला कोणता आहे नंतरचा कोणता आहे. त्याच्यानंतर सेकंड बकेट मध्ये काहीच नाही, नंतर हे लिहून घ्यायचे 120 143 423
543. देन 4 फिफ्थ बकेट मध्ये नाहीये काही. 6 बकेट मध्ये 366. त्याच्यानंतर 7th बकेट मध्ये काहीच नाही. 8th बकेट मध्ये 348, 538 and 128. ओके, सो हे झालं तुमचं पास 1 नंतरचं आउटपुट. आता पास 2 ला हा जो पास 1 नंतरचा जो आउटपुट ॲरे मिळालेला आहे तो पास 2 ला इनपुट असणार. ओके, सो हा ॲरे पास 2 ला जाणार. हा सिक्वेन्सनी लिहायचा. 361, 321, 143, 423, 543, 366, 348, 538 and 128. ओके, नाउ पास 2 आहे ना, सो पास 1 ला आपण लास्ट डिजिट बघितला. आता पास 2 ला सेकंड लास्ट डिजिट बघायचा. सो काय आहे, हा 6 आहे, तो त्याच लाईन मध्ये 6 बकेट मध्ये जाणार. नंतर हा 2 आहे, तो त्याच लाईन मध्ये सेकंड बकेट मध्ये जाणार. इथे काय 4 आहे, सो फोर्थ बकेट मध्ये गेले. इथे काय 2 आहे, सो इथे आलं. इथे काय आहे, अगेन 4 आहे, फोर्थ बकेट मध्ये गेलं 543. देन इथे काय आहे 6 आहे, 6 बकेट मध्ये. त्याच्यानंतर इथे काय आहे 4 आहे, 348. त्याच्यानंतर इथे काय आहे 3 आहे, 538. इथे काय 2 आहे सेकंड बकेट मध्ये. ओके, सो हे झालं 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, नाउ हे झालं आपलं पास 2. ओके, नाउ आता पास 2 झाल्यानंतर पास 3 साठी काय इनपुट जाणार. टोटल आपल्याला 3 पासेस लागणार आहे. कसं काय आपण डिसाइड केलं की हायेस्ट नंबर 543 होता, त्याला 3 डिजिटचा नंबर आहे तो, सो 3 पासेस लागणार. नाउ पास 2 नंतर ॲरे बघा कसा मिळेल. 0 मध्ये काहीच नाहीये, फर्स्ट बकेट मध्ये पण काही नाही, सेकंड बकेट मध्ये 321, 423, 128. देन थर्ड बकेट मध्ये 538, फोर्थ बकेट मध्ये 143, लाईननी लिहायचंय 543, 348. देन फिफ्थ बकेट मध्ये काही नाहीये, 6 बकेट मध्ये 361, 366, 7 8 9 बकेट मध्ये काहीच नाही. सो हे झालं पास 2 नंतरचं इनपुट. नाउ पास 3. सो पास 3 ला इनपुट काय ना, जे पास 2 चं आउटपुट होतं. सो पास 3. आता ह्या पास नंतर आपल्याला ॲरे सॉर्टेड मिळेल. सो हे सिक्वेन्सनी लिहायचे 321, 423, 128, 538, 143, 543, 348, 361 and 366. ओके, नाउ लेट्स आता थर्ड पासला लास्ट कडून थर्ड डिजिट बघायचा. ओके, सो हा 3 आहे, सो तो थर्ड बकेट मध्ये गेला. देन हा 4 आहे, हा फोर्थ बकेट मध्ये गेला. इथे 1 आहे, तो फर्स्ट बकेट मध्ये आला. इथे 5 आहे, फिफ्थ बकेट मध्ये गेला. इथे 1 आहे, 1 बकेट मध्ये आला. इथे 5 आहे, 5 बकेट मध्ये गेला. इथे 3 आहे, थर्ड बकेट मध्ये. इथे पण 3 आहे, थर्ड बकेट मध्ये. आणि इथे पण 3 आहे, सो थर्ड बकेट मध्ये. आता बघा पास 3 आपल्याला लागणार आहे. आता पास 3 नंतरचा जो ॲरे मिळेल दॅट इज अ सॉर्टेड ॲरे. आता चेक करा तुम्ही व्यवस्थित. 0th बकेट मध्ये काहीच नाहीये, फर्स्ट बकेट मध्ये आहे पहिले 128, नंतर 143. सेकंड मध्ये काहीच नाहीये, थर्ड बकेट मध्ये आहे 321, नंतर 348, नंतर 361, नंतर 366. नंतर फोर्थ बकेट मध्ये आहे 423, इथे आहे 538, देन आहे 543. आणि 6 7 8 9 बकेट मध्ये काहीच नाही. सो बघा आफ्टर द पास 3 आपल्याला ॲरे काय मिळाला, सॉर्टेड मिळाला. सो एकदम सिंपल आहे बघा. आणि हे जे आहे डायग्राम ही तुम्हाला 3 टाइम्स काढावी लागेल. ओके, जर पास 3 असतील तर. जर 4 डिजिटचा जर हायेस्ट नंबर असेल तर पास 4. आता बघा हे झालं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण काय करू की डिफरंट डिजिटचे जर नंबर्स असतील तर. फॉर एक्झाम्पल आता इथे आपण घेऊयात 128, 10, then 58, then 6, 1423, then 576, 15, 18. ओके, सो 1 2 3 4 5 6 7 8 टोटल 8 नंबर्स आहेत. ओके, आता तुम्हाला माहिती आहे काय की हा हायेस्ट नंबर काय 1423 आणि त्याला किती डिजिट्स आहेत 4. सो तुम्हाला किती पासेस लागणार आता 4 पासेस लागणार. ठीक आहे. नाउ आता काय करायचं, जेव्हा तुम्हाला डिफरंट डिजिटचे नंबर येतील
तेव्हा ते कसे टाकायचे बघा. सो पासेस तर तुम्हाला किती लागणार आहेत आता 4. सो लेट्स स्टार्ट विथ द पास 1. बकेट किती करायचे 0 पासून 9 पर्यंत. 2 3 4 5 6 7 8 9. सो हायेस्ट नंबर किती डिजिटचा आहे 4 डिजिटचा. सो बाकीचे सगळे पण आता आपल्याला मगाच्या एक्झाम्पल प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये काय होतं की ऑल 3 डिजिट्सचेच होते. सो काही प्रॉब्लेम नाही आला. बट आता डिफरंट डिजिटचे जर नंबर असतील तर हायेस्ट डिजिट नंबर हायेस्ट डिजिटचा नंबर कोणता आहे हा आहे 4 आहे. ओके. सो बाकीचे सगळे 4 मध्येच करून घ्यायचे. आता हे तुम्हाला 4 पासेस लागणार. आता 128 पहिला नंबर आहे. सो हायेस्ट डिजिटचा नंबर काय 4 आहे. सो इथं 0 ऍड करायचा. प्रिसिडिंग नंतर नाही आधीचा. नंतर हा काय 10. सो 10 च्या आधी किती ऍड करावे लागतील 2 0. 58 किती ऍड करावे लागेल 4 डिजिट करायला 0. जर 3 डिजिटचा हायेस्ट नंबर असता तर मग 128 तसंच ठेवला असता. 10 च्या आधी एकच 0 ऍड केला असता. आता इथे 4 डिजिटचा हायेस्ट नंबर आहे. सो सगळे 4 डिजिट मध्येच करून घ्यायचे. 6 3 0 ऍड करावे लागतील. 143 ला काही 1423 ला काहीही ऍड करायची गरज नाही. नंतर 576 त्याच्यानंतर ह्याला 0 ऍड करावा लागेल. 15 ला 2 0 ऍड करावे लागतील आणि 18 ला 2 0 ऍड करावे लागतील. ओके. नाउ सेम स्टार्ट विथ द पास 1 आहे लास्ट डिजिट. सो हा काय 8 आहे. सो तो 8 बकेट मध्ये गेला. नंतर हा काय आहे 0 आहे. सो 0 0 लास्ट डिजिट. ओके. हा पण काय आहे 8 आहे. 8 बकेट मध्ये गेला. नंतर हा आहे 6. सो 6 बकेट मध्ये गेला. ओके. नंतर हा आहे 3. सो 3rd बकेट मध्ये गेला. नंतर हा आहे 6. सो हा कुठे गेला 6 बकेट मध्ये गेला. 0 5 7 6. नंतर हा 5 आहे. सो 5th बकेट मध्ये गेला. 0 0 1 5. नंतर हा काय 8 आहे. सो 8 बकेट मध्ये 0 0 1 8. हे झालं आपलं पास 1 कंप्लीट. आता पास 1 नंतर आपला अरे काय मिळाला आता आपल्याला बघा. बकेट वाईज जायचं. 0 बकेट मध्ये आहे 0 0 1 0 1 आणि 2 बकेट मध्ये काहीच नाहीये. नंतर आहे 1 4 2 3. 4th बकेट मध्ये काहीच नाहीये. 5th बकेट मध्ये 0 0 1 5. नंतर इथे 0 0 0 6 0 5 7 6. ओके. 7th बकेट मध्ये काहीच नाहीये. 8th बकेट मध्ये 0 1 28 0 0 5 8 and 0 0 1 8. Okay. Now let's start with the past 2. So past 2 ला आता हे इनपुट आहे. 0 0 1 0 1 4 2 3 0 0 1 5 triple 0 6 0 5 7 6 0 1 2 8 0 0 5 8 and 0 0 1 8. Now second pass ला last second digit last पासून. ओके. सो हा 1 आहे. सो हा आला फर्स्ट बकेट मध्ये. देन हा 2 आहे. हा आला सेकंड बकेट मध्ये. हा आहे 1. सो तो पण आला फर्स्ट बकेट मध्ये. इथे आहे 0. सो हा आला 0 बकेट मध्ये. इथे आहे 7. सो आला 7 बकेट मध्ये. ओके. नाउ इथे आहे 2. सो आला 0 1 2 8. नंतर हा आहे 5. सो आला 5th बकेट मध्ये. 0 0 5 8 आणि हा आहे 1. सो हा आला फर्स्ट बकेट मध्ये. ओके. नाउ आफ्टर द पास 2 आता अरे बघा काय असेल. टोटल आपल्याला 4 पासेस लागणार बिकॉज जो हायेस्ट नंबर आहे तो 4 डिजिटचा आहे. सो आता 0th बकेट मध्ये आहे 0 0 0 6. नंतर 0 0 1 0. बघा बकेट वाईज चालले मी. 0 0 1 8 सेकंड बकेट मध्ये. 3rd 4th मध्ये काहीच नाहीये. 5th मध्ये 6 मध्ये काहीच नाहीये. 7th मध्ये 0 5 7 6. ओके. नाउ आता पास 3. नाउ पास 3. सो पास 3 ला इनपुट आलं 0006 0010 0015 0018
1 4 2 3 0 1 2 8 0 0 5 8 0 5 7 6. आता थर्ड पास आहे, सो लास्ट पासून थर्ड डिजिट 0. 0th इंडेक्स मध्ये, 0 बकेट मध्ये, इथे पण 0 आहे. 0 बकेट मध्ये, इथे पण थर्ड डिजिट लास्ट पासून 0 आहे. 0 बकेट मध्ये, इथे पण 0 आहे. 0th बकेट मध्ये, इथे काय 4 आहे, सो 4th बकेट मध्ये, इथे काय 1 आहे, सो 1 बकेट मध्ये. ओके, नाव इथे काय आहे 0, सो 0th बकेट मध्ये. इथे काय 5, सो 5th बकेट मध्ये. लक्षात, ठीक आहे. सो हा झाला पास 3 नंतर आपल्याला जो ॲरे मिळालेला आहे तो नाव आपल्याला लास्ट पास असेल बकेट वाईज. सो 0th बकेटचं लिहिते सिक्वेन्शियली. सेकंड थर्ड मध्ये काहीच नाहीये, फोर्थ मध्ये आहे हा आणि फिफ्थ मध्ये आहे हा. बाकी कोणत्याच बकेट मध्ये नंबर नाहीये. आपण जो नंबर घेतले अकॉर्डिंग टू दॅट. ओके, नाव पास 4 आता सुरू करूयात आपण. लास्ट पास, बिकॉज जो हायेस्ट नंबर होता 1 4 2 3 तो 4 डिजिटचा होता, सो तुम्हाला टोटल 4 पासेस लागणार. ओके, सो पास 4 आता. सो पास 4 ला इनपुट जे की पास 3 चं आउटपुट होतं सिक्वेन्शियली. 0 0 1 8 5 8 1 4 2 3 0 5 7 6. आता बघा पास 4 चालू आहे, सो लास्ट पासून 4th डिजिट, सो हा 0च आहे 0th नंबरला. हा पण 0च आहे 0 नंबरला. हा पण 0च आहे 0 नंबरला. हा पण 0च आहे. हा पण 0. हा काय 1, सो दिस इज इन फर्स्ट बकेट. ओके, आणि हा आहे 0 0th बकेट मध्ये. सो बघा आता आफ्टर पास 4 आता जेव्हा मी एलिमेंट्स लिहित तर ते सॉर्टेड असतील. सो पास 4 झालेत. सो आता एलिमेंट लिहिताना आता हे 000 लिहू नका, डायरेक्टली 6 जे की आपल्याला सुरुवातीला एलिमेंट्स दिलते 10 15 18 58 जे तुम्ही 0 ऍड केलेले ते शेवटच्या पास नंतर लिहायची गरज नाही. हा पूर्ण नंबर लिहायचा आणि लास्टचा 5 7 सॉरी बकेट वाईज जायचे. बघा 6 लिहिला 10 लिहिला 15 लिहिला, इकडचे नाही लिहायचे, बकेट वाईज. 6 लिहिला 10 लिहिला 15 18 58. नाव हा 576 आणि आफ्टर दॅट 1 4 2 3. सो आफ्टर द पास 4 आपल्याला काय मिळालं, अरे सॉर्टेड मिळालेला आहे. ओके, सो तुम्हाला एक एक्झाम्पल देते, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. ओके, सो एक्झाम्पल देते बघा, रॅडिक्स सॉर्टने सॉल्व करा. सॉल्व और सॉर्ट using radix sort. Okay, 9 73 68 54 38 89 123 68 झाले ना, सो 49 9 73 68 54 38 89 123 and 49. So 1 2 3 4 5 6 7 3 4 5 6 7 8 नंबर्स आहेत आणि हायेस्ट डिजिट नंबर 3 आहे. सो 3 पासेस नंतर तुम्हाला सॉर्टेड एलिमेंट्स मिळेल आणि मग सगळे तुम्हाला 3 डिजिटचे करावे लागतील. इथे 2 0, इथे 1 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 0 आणि इथे 1 0. ओके, आणि देन 3 पासेस साठी सॉल्व करा. ओके, सो हे झालं तुमचं रॅडिक्स सॉर्ट. नाउ द नेक्स्ट अल्गोरिदम इज फॉर द मर्जिंग. नेक्स्ट अल्गोरिदम इज फॉर द मर्जिंग. नाउ हाऊ द मर्जिंग वर्क्स. सो अल्गोरिदम स्टार्ट करण्याच्या आधी आपण मर्जिंग प्रोसेस काय एक्झॅक्ट ते बघणार. नाउ मर्जिंग मीन्स व्हॉट, मर्जिंग मीन्स व्हॉट, कंबाईन करायचं. कंबाईन करायचे 2 ॲरेज, कंबाईन 2 सॉर्टेड ॲरेज. बघा काय लिहिले मी, कंबाईन 2 सॉर्टेड ॲरेज इनटू थर्ड सॉर्टेड ॲरे. बघा मर्जिंग मीन्स काय करायचं की तुम्हाला 2 सॉर्टेड ॲरे दिलेले असतील, ते कंबाईन करून तुम्हाला एक थर्ड सॉर्टेड ॲरे काय करायचं, क्रिएट करायचं. फॉर एक्झाम्पल ए एक ॲरे आहे, बी एक ॲरे आहे. आता मेन ह्याच्यामध्ये कंडिशन काय की जे 2 ॲरेज आहेत आणि तुम्हाला थर्ड ॲरे
क्रिएट करायचा आहे, मर्ज करायचा आहे. ओके, नाउ या दोन ॲरेचे कंटेंट्स मर्ज करायचे, कंबाईन करायचे इनटू द थर्ड ॲरे मध्ये. ओके, बट त्याच्यासाठी कंडिशन काय आहे की ए आणि बी हे सॉर्टेडच पाहिजे. तसं बायनरी सर्च साठी ॲरे सॉर्टेड पाहिजे, सेम तसंच मर्जिंग साठी टू ॲरेचे इलेमेंट थर्ड ॲरे मध्ये मर्ज करण्यासाठी मर्जिंग अल्गोरिदमचं कंडिशन काय आहे की जे दोन ॲरे तुम्हाला कंबाईन करायचे आहेत थर्ड ॲरे मध्ये, ज्या दोन ॲरेचे कंटेंट्स तुम्हाला थर्ड ॲरे मध्ये कंबाईन करायचे आहेत. ओके, सो ते ॲरे सॉर्टेडच पाहिजे, दॅट इज अ कंडिशन. ओके, सपोज आता ह्या ॲरे मध्ये ए ॲरे मध्ये आहे 10, 15, 17. ओके, सॉर्टेड आहे. आणि बी ॲरे मध्ये आहे 5, 12, 18, 21. ओके, हे पण सॉर्टेड आहे. ठीक आहे. नाउ सी ॲरे कसा झाला पाहिजे, ए आणि बी चे टोटल एलिमेंट सी ॲरे मध्ये आले पाहिजे, बट ते पण सॉर्टेड. म्हणजेच काय, ए आणि बी म्हणजे जर आपण हे कंबाईन केले तर आपल्याला सॉर्टेड कसं मिळेल, 5, 10, 12, 17, 18 and 22. सो हा ॲरे आपल्याला क्रिएट करायचा आहे using the merging process. Suppose you have given two sorted array, let's say A and B, then you have to create a C sorted array which contains all the elements from A and B. असं नाही की A मधले आधी टाकणार मग B मधले. A आणि B चे एलिमेंट्स थर्ड ॲरे मध्ये गेले पाहिजे, बट जो थर्ड ॲरे आहे तो पण काय झाला पाहिजे, सॉर्ट झाला पाहिजे. आलं का लक्षात? ठीक आहे, तर ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आता बघा, तर मर्जिंग अल्गोरिदमनी आपली ही प्रोसेस सॉल्व्ह होणार आहे. ही प्रॉब्लेम जो आहे त्याचं सोल्युशन आपल्याला मिळणार आहे. बट ते कसं वर्क होतं बघा की आता हे फर्स्ट इंडेक्स, ही सेकंड, ही थर्ड, ही ॲरेची बी ॲरेची फर्स्ट इंडेक्स, ही सेकंड, ही थर्ड आणि ही फोर्थ इंडेक्स. ओके, नाउ ए ॲरे बघा, ए ॲरे मध्ये फर्स्ट एलिमेंट काय 10 आणि बी ॲरे मध्ये फर्स्ट एलिमेंट काय 5. सो कोणता लहान आहे, बी ॲरेचा आहे. सो बी ॲरेचा पहिले जाणार. सो बी ॲरेचा हा टाकून झालेला आहे. सो बी चा जो पॉइंटर असेल किंवा बी ची जी इंडेक्स आहे ती आता सेकंड असेल आणि ए ची 1च असेल. सो अगेन चेक करायचं, ए चा फर्स्ट एलिमेंट आणि बी चा दुसरा एलिमेंट, त्यातला लहान कोणता आहे, ए चा पहिला. सो तो जाणार. असं वर्क होतं. सो आपण अल्गोरिदमनी ते बघणार आहे. सो आता परत ए चा फर्स्ट आणि बी चा फर्स्ट गेलेले आहेत. नाउ ए चा सेकंड आणि बी चा सेकंड चेक होणार. ह्यातला लहान कोणता आहे, बी चा सेकंड एलिमेंट. सो तो जाणार. ओके, नाउ ए चा सेकंड आणि बी चा थर्ड चेक होणार. त्यातला ए चा जो सेकंड नंबरचा आहे 15 तो लेस आहे. सो तो जाणार. आता ए चा थर्ड आणि बी चा थर्ड चेक होणार. सो कोणता जाणार पहिले, ए चा 17, ए चा जाणार 15 थर्ड इंडेक्सचा. ओके, नाउ ए चे कंप्लीट झालेले आहेत. ओके, सो आता रिमेनिंग जे बी चे आहेत ते ऍज इट इज टाकून द्यायचे. का ते कम्पेअर करायची गरज आहे का नाही, बिकॉज ॲरे हे इंटरनली सॉर्टेडच आहे ना. सो ए चे कंप्लीट झाले सी मध्ये टाकून. सो बी चे अजून 2 रिमेनिंग आहे. सो ते ऍज इट इज पुढच्या इंडेक्सला काय करून द्यायचे, सी मध्ये टाकून द्यायचे. ते काहीही कम्पेअर करायची गरज नाही, बिकॉज दे आर ऑलरेडी सॉर्टेड. ओके, नाउ लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. आता सपोज ए मध्ये आहे 1 किंवा 12, 30. ओके, बी मध्ये आहे 70, 20. ओके, आणि बी मध्ये आहे 10 आणि 40. ओके, नाउ बघा सी कसा आहे. सो पहिला ए चा आणि पहिला बी चा, त्यातला लेस कोणता आहे, बी चा. सो बी चा पहिले जाणार. ओके, नाउ ए चा फर्स्ट आणि बी चा सेकंड कंपेअर होणार. सो हा ए चा मोठा आहे. सो तो जाणार. ओके, छोटा आहे. सो 12 छोटा आहे तो सो जाणार. नंतर 13 आणि 14 ह्याच्यापैकी लेस कोणता आहे, हा. सो हा जाणार. नंतर 14 आणि 17 ह्यातला लेस कोणता आहे, 14. सो 14 जाणार. ओके, सो राहिले काय आता ए चे 17 आणि बी चा ए चे 20. सो आता बी तर कंप्लीट झालेले, 2च एलिमेंट होते, दोन्ही पण ॲरे मध्ये टाकून झाले. सो ए चे जे रिमेनिंग आहे 17 आणि 20 ते ऍज इट इज जाणार. थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 16, बिकॉज हे कम्पेअर करायची गरज नाही. सो बिकॉज ते ऑलरेडी सॉर्टेड आहे. सो ते ऍज इट इज टाकून द्यायचे. ओके, सो कम्पेअर करायचे आहे इच इलिमेंट. ए जो की
2 अरेज आहेत त्याचे इच इलेमेंट कंपेअर करायचं, जो लेस असेल तो थर्ड अरे मध्ये टाकत जायचे. सो अशी कोणती तरी सिच्युएशन येईल की कोणत्या तरी एका अरेचे इलेमेंट कंप्लीट सी मध्ये जातील आणि दुसऱ्या अरेचे काही इलेमेंट्स राहतील. सपोज ए चे कंप्लीट तुम्ही टाकले आणि बी चे काय राहिले ते ऍज इट इज मग सी मध्ये टाकून द्यायचे, किंवा बी चे आधीच कंप्लीट झाले आणि ए चे काही राहिलेले आहे सो ते ऍज इट इज सी मध्ये टाकून द्यायचे. ओके, सो दिस इज अ मर्जिंग अल्गोरिदम. नाउ लेट्स explain this algorithm with example. Okay, so right hand side ला बघा अल्गोरिदम आहे, थोडस मोठं अल्गोरिदम आहे पण सोपं आहे बघा. ठीक आहे, नाव आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. ए अरे चे एक्झाम्पल, ए मध्ये काही इलेमेंट्स घेऊ, बी मध्ये काही इलेमेंट्स घेऊयात. ओके, सपोज आता 2 अरे आणि आपल्याला तिसरा अरे काय करायचा आहे, क्रिएट करायचा आहे. ओके, सो ए मध्ये नंबर्स घेऊयात. फर्स्ट इंडेक्स, सेकंड इंडेक्स, थर्ड इंडेक्स आणि फोर्थ इंडेक्स. सो इथे घेऊया 10, 12, 17, 21. ओके, नाउ बी अरे. बी अरे मध्ये 2च इलेमेंट्स घेऊ, फर्स्ट इंडेक्स, सेकंड इंडेक्स. ओके, सो याच्यामध्ये सपोज मी घेतला 9 आणि इथे घेतला 11. ओके, किंवा 14 घेतला इथे. ठीक आहे, आणि सी अरे आता आपल्याला क्रिएट करायचा आहे. सो ऑब्विसली ए मध्ये 4 आहेत आणि बी मध्ये 2 आहेत. सो टोटल सी अरे मध्ये किती इलेमेंट्स येतील, 6 येतील. 1, 2, 3, 4, 5 and 6. ओके, नाउ आता आपल्याला हा अरे क्रिएट करायचा आहे. ए आणि बी आपले इनपुट असेल. ओके, आणि सी अरे आपल्याला ह्या मर्जिंगच्या अल्गोरिदमनी आपल्याला क्रिएट करायचा आहे. ओके, नाउ हियर R means number of elements in A array. So R काय आहे, number of elements in A array. Total किती elements आहेत, 4. Now S is number of elements in B array, that is 2 आहे. For this example, okay, बघा R काय आहे, number of elements in A array. S काय आहे, number of elements in B array. आता बाकीचे व्हेरिएबल्स आहेत. ओके, आणि C array we have to create. ठीक आहे, नाउ बघा जे इलेमेंट्स असतील ए मध्ये ते सॉर्टेड असतील आणि बी मध्ये ते पण सॉर्टेड असतील आणि दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला सी क्रिएट करायचा आहे विच इज सॉर्टेड. सो दिस इज आवर अल्गोरिदम. ओके, नाउ बघा हे पॉइंटर आहेत. एन ए हा पॉइंटर ए अरे साठी आहे, जसं आय जे के असतं ना सेम तसंच. एन बी हा आहे बी साठी घेतलेला आणि पीटीआर जो आहे तो आहे सी साठी घेतलेला. ओके, सो तिन्ही पण व्हॅल्यू काय काय करायच्या आहेत, सुरुवातीला 1, 1, 1 करायच्या आहेत. ओके, नाउ सेकंड, वेट अ मिनिट. नाउ बघा आता रिपीट हे जे लूप आहे इथपर्यंतच आहे. सो लूप मध्ये इफ एल्स आहे. ओके, नाउ इथे आहे अँड मीन्स लॉजिकल अँड आहे. ठीक आहे, सो जोपर्यंत ह्या दोन्ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंतच लूप मध्ये जाणार. एक जरी कंडिशन फॉल्स झाली की लूपच्या बाहेर येणार. ओके, नाउ आय मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए आणि एस मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी आहे. ओके, नाउ आता बघा एन ए काय आहे, 1. ओके, बघा NA is less than or equal to R and logical and लिहिते NB is less than or equal to S. ओके, सो NA काय आहे, 1. 1 is less than or equal to R. R काय आहे, 4 and NB काय आहे, 1 आणि S काय आहे, 2. सो दोन्ही पण कंडिशन ट्रू आहे. सो लूप मध्ये आलो. नाउ चेक करतोय की पहिला इलेमेंट कोणाचा लहान आहे, A चा का B चा. सो A of NA, if A of NA काय आहे, 1. सो A of 1 काय आहे, 10. 10 लेस दॅन आहे का B of NB. NB पण 1च आहे. सो B of 1 काय आहे, 9. सो आहे का 10 लेस दॅन, नाही. म्हणजेच काय A मधला इलेमेंट B मधल्या इलेमेंट पेक्षा लहान नाही. सो एल्स मध्ये आलो. ही कंडिशन फॉल्स. सो एल्स मध्ये आलो आणि काय केलं बघा, B of NB ची व्हॅल्यू म्हणजेच काय, B of NB काय आहे, 1. सो B of 1 ची व्हॅल्यू दॅट इज 9. कुठे टाकली, सी ऑफ पीटीआर मध्ये. पीटीआर काय, 1. म्हणजेच कुठे टाकली, सी ऑफ 1 मध्ये. बी ऑफ एनबी ची व्हॅल्यू, एनबी काय, 1. सो बी ऑफ 1 ची व्हॅल्यू 9. कुठे टाकली, सी ऑफ 1 मध्ये. सो इथे आला
9. ओके, नाउ सी चा आता नेक्स्ट जो इलेमेंट आहे तो सेकंड पोझिशनला होईल. ओके, आणि बी चा आपण ऑलरेडी 1 टाकलेला आहे. सो बी चा टाकलेला आहे म्हणून बी चा पॉइंटर 1 ने इन्क्रीमेंट करायचा. हा झाला 2 इंडेक्स म्हणजे, आणि पीटीआर जी की सी ची आहे इंडेक्स ती 1 ने इन्क्रीमेंट करायची, बिकॉज सी ला नेक्स्ट टाइम सेकंड पोझिशनला इलेमेंट जाणार आणि बी चा आता 9 ऑलरेडी टाकून झालेला आहे. सो आता आपण चेक सेकंड करणार. ओके, सोपे बघा, काही अवघड नाहीये. आणि जो एनए आहे तो अजून 1च आहे, तो चेंज झालेला नाही. नाउ परत लूप एनए काय आहे 1. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. येस, कंडिशन ट्रू. अँड लॉजिकल अँड. एनबी काय आहे 2. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2. दिस कंडिशन इज ऑल्सो ट्रू. सो लूप मध्ये आले, दोन्ही कंडिशन ट्रू आहे, लूप मध्ये आले. नाउ ए ऑफ एनए काय 1. सो ए ऑफ 1 काय आहे 10. 10 लेस दॅन आहे का बी ऑफ एनबी काय आहे 2. सो बी ऑफ 2 काय आहे 14 आहे का. येस, इफ ची कंडिशन ट्रू आहे. सो इफ होणार, आता एल्स होणार नाही. सो इफ काय आहे बघा, ए ऑफ एनए ची व्हॅल्यू सी ऑफ पीटीआर मध्ये टाकायची. सो पीटीआर काय आहे 2. सो सी ऑफ 2 मध्ये कोणाची व्हॅल्यू टाकायची, ए ऑफ एनए ची. एनए काय 1. सो ए ऑफ 1 ची व्हॅल्यू सी ऑफ 2 मध्ये. ए ऑफ 1 मध्ये काय 10. सो ते गेले सी ऑफ 2 मध्ये. सो 10 पण टाकून झालेला आहे. आता ए चा इलेमेंट टाकलाय. सो ए चा इंडेक्स 1 ने इन्क्रीमेंट करायची. सो एनए जो 1 होता तो आता 2 झाला, आणि सी चा आता नेक्स्ट टाइम थर्ड मध्ये जाईल. सो सी चा पण इन्क्रीमेंट करायचा. सो जो 2 होता तो 3 झाला, आणि एनबी ऍज इट इज राहिला, बिकॉज आपण एल्स मध्ये जाणार नाही. नाउ परत लूप. सो इथे आता 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. येस, कंडिशन ट्रू. एनए इज लेस दॅन ऑर इक्वल टू आर. आणि एनबी काय 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2. दिस कंडिशन इज ऑल्सो ट्रू. ओके, बोथ दी कंडिशन्स आर ट्रू. सो लूप मध्ये गेलो. नाउ ए ऑफ एनए 2 आहे आणि एनबी पण 2 आहे. सो ए ऑफ 2 काय आहे 12 इज लेस दॅन बी ऑफ 2. एनबी पण 2 आहे ना. सो बी ऑफ 2 काय 14. येस, ही कंडिशन ट्रू आहे. सो इफ होणार, एल्स होणार नाही. सो ए ऑफ एनए म्हणजेच काय, ए ऑफ 2 ची व्हॅल्यू, बिकॉज एनए इज 2 कुठे टाकायची, सी ऑफ पीटीआर मध्ये. पीटीआर किती आहे 3. सो सी ऑफ 3 मध्ये. सो ए ऑफ 2 ची व्हॅल्यू दॅट इज 12 गेली सी ऑफ 3 मध्ये गेली. ओके, नाउ सी चा पॉइंटर बिकॉज नेक्स्ट टाइम फोर्थ मध्ये टाकायचंय. सो 1 ने इन्क्रीमेंट केला, आणि एनए चा आपला 12 करून झालेला आहे ए चा. सो आता आपण 17 चेक करणार. सो तो पण इन्क्रीमेंट केला. इफ झाले एल्स होणार नाही. सो हा जो एनबी आहे तो 2 चा 2च राहिला. नेक्स्ट टाइम परत लूप कडे आलो. एनए इज लेस दॅन ऑर इक्वल टू आर. एनए काय आहे 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू आर काय 4. कंडिशन ट्रू आहे. देन एनबी इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस. हा काय 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2. येस, दोन्ही पण कंडिशन काय आहे ट्रू आहे. सो आता इथे चेक करणार. ए ऑफ एनए काय 3 आहे, आणि ए ऑफ 3 काय आहे 17 इज लेस दॅन बी ऑफ एनबी काय 2. सो बी ऑफ 2 काय 14 आहे का. कंडिशन ट्रू नाही, फॉल्स. सो एल्स मध्ये आलो. बी ऑफ एनबी काय आहे 2 आहे. सो बी ऑफ 2 ची व्हॅल्यू कुठे टाकायची आहे, सी ऑफ पीटीआर मध्ये. पीटीआर काय आहे 4. सी ऑफ 4 मध्ये. सो बी ऑफ 2 मध्ये काय आहे 14 कुठे टाकायचे, सी ऑफ 4 मध्ये. म्हणजे इथे आले 14. आलं का लक्षात. ठीक आहे. देन हा पीटीआर 1 ने इन्क्रीमेंट करायचा, आणि एनबी पण 1 ने इन्क्रीमेंट करायचा. ओके, एनए ऍज इट इज. नाउ परत लूप. नाउ एनए काय 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू आर काय 4. कंडिशन ट्रू आहे. नाउ एनबी काय 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस काय 2. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स, दिस इज ट्रू. सो एक जरी कंडिशन अँड मध्ये फॉल्स असेल तरी पण लूप काय एक्झिक्यूट होत नाही, बोथ दी कंडिशन फॉल्स होऊन जातात. ओके, नाउ ही कंडिशन फॉल्स झाली. ह्याचा अर्थ काय, एस मीन्स व्हॉट सांगितले, टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी अरे. सो ही कंडिशन फॉल्स झाली. याचा अर्थ काय की बी मधले सगळे सी अरे मध्ये टाकून झालेले आहेत. सो आता आपल्याला रिमेनिंग जो ए अरे आहे तो ऍज इट इज सी मध्ये टाकायचा आहे. ओके, सो आता आपण आलो सेकंड. ही कंडिशन फॉल्स झाली. सो आता आपण लूपच्या बाहेर आलो थर्ड स्टेपला. आलो. ओके, नाउ थर्ड स्टेप नंतर बघा एनए 3 आहे, एनबी पण 3 आहे, आणि पीटीआर 5 आहे. ओके, नाउ थर्ड स्टेपला आलो. नाउ बघा एनए ग्रेटर दॅन आर आहे का, ह्याचं मिनिंग काय बघा. आता सध्या आपण ही कंडिशन फॉल्स झाली, आपली ही ट्रू होती, ही फॉल्स झाली. ह्याचा अर्थ काय की बी मधले कंप्लीट झाले. ओके, जर ही कंडिशन फॉल्स झाल्यामुळे जर आपण बाहेर आलो, ह्याचा अर्थ काय की ए मधले कंप्लीट झाले. ओके, नाउ आता आपण ही कंडिशन फॉल्स झाल्यामुळे बाहेर आलो.
सो ऑब्विसली ही कंडिशन आता ट्रू येणार नाही, बिकॉज आता आपल्याला ए मधले टाकायचे. सो तरी पण बघा आता एन काय आहे 3 इज ग्रेटर दॅन आर. आर काय आहे 4 आहे का? एन ची व्हॅल्यू 3 होती ना. सो 3 ग्रेटर दॅन 4 आहे का? नाहीये. सो हा इफ नाही होणार, इफचा काय होणार? एल्स होणार, बिकॉज दिस कंडिशन इज फॉल्स. सो एल्स मध्ये आलो आणि एल्स मध्ये काय आहे? लूप आहे. ओके, नाउ के 0 करायचा. कुठपर्यंत न्यायचंय? के आर मायनस एन पर्यंत. सो जोपर्यंत के लेस दॅन और इक्वल टू आर मायनस एन होत नाही. ओके, सो सध्या के काय 0 इज लेस दॅन और इक्वल टू आर मायनस एन. एन काय आहे? आर काय आहे 4 आणि एन काय आहे 3. सो 4 मायनस 3 किती? 1. आलं का लक्षात? आर काय आहे 4 आहे आणि एन काय आहे जेव्हा आपण लूपच्या बाहेर आलो 3. सो 4 मायनस 3 किती? 1. ओके, ही कंडिशन ट्रू आहे. सो काय करायचं आहे बघा, ए ऑफ एन ए प्लस के. एन काय आहे 3 आणि के काय आहे 0. सो 3 प्लस 0 3 ची व्हॅल्यू कशा टाकायची? सी ऑफ पीटीआर प्लस के. पीटीआर काय आहे 5 प्लस के काय आहे 0. सो 5 प्लस 0 किती झाले? 5. सो ए ऑफ 3 ची व्हॅल्यू कुठे टाकायची? सी ऑफ 5 मध्ये. ए ऑफ 3 मध्ये काय आहे 17. सो ते आले सी ऑफ 5 मध्ये. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ लूप एल्स मध्ये लूप आहे. सो जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही लूपच्या बाहेर येणार नाही आणि इफच्या बाहेर येणार नाही. ओके, नाउ के काय होणार? 1 नी इन्क्रीमेंट होणार. 1 इज लेस दॅन और इक्वल टू 1. येस, कंडिशन ट्रू आहे. नाउ लूप मध्ये आल ए ऑफ एन काय आहे 3 आणि 3 प्लस के. एन ए प्लस के म्हणजे हे 3 आणि के 1. सो ए ऑफ 4 ची व्हॅल्यू कुठे टाकायची? सी ऑफ पीटीआर प्लस के. पीटीआर काय आहे 5 आणि के काय आहे 1. सो 5 प्लस 1 6. सो ए ऑफ 4 ची व्हॅल्यू सी ऑफ 6 मध्ये. ए ऑफ 4 मध्ये काय आहे 21. ते गेले सी ऑफ 6 मध्ये. आलं का लक्षात? बघा नेक्स्ट टाइम के किती होणार? 2 होणार. 2 इज लेस दॅन और इक्वल टू 1. कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आला प्रोग्राम. आलं. सो एक्झिट झालं लूपच्या बाहेर आणि नंतर इफच्या बाहेर. ठीक आहे, एक्झिट झाला आणि त्याच्यानंतर आपल्या सी अरे मध्ये बघा बरोबर ए आणि बी चे एलिमेंट्स गेले आणि ते पण सॉर्टेड गेले. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. नाउ सपोज ए अरे कंटेन्स 12, 14, 15 and B arrays फक्त sorted पाहिजे ते, that is most important. 10, 17, 18, 19, 20. ओके, नाउ आता C array तुम्हाला माहिती आहे कसा किती येईल एलिमेंट टोटल. आता मी इंडेक्स या दोघांच्या कंबाईनच देते. 1 2 3 ह्याची 4 5 हे 5 आहेत आणि हे वरचे 3 आहेत म्हणजे किती 1 2 3 4 5 6 7 आणि 8 येतील ह्याचे. ओके, नाउ R means number of elements in A array, that is 3. B means number of elements in B array, that is 5. Sorry, S means. ओके, हे झालं. ठीक आहे. नाउ आता आपल्याला पॉइंटर NA. A मध्ये 3 एलिमेंट्स आहेत, B मध्ये 5 आहेत. फक्त ते सॉर्टेड असणं गरजेचं आहे. PTR. ओके, नाउ आपला लूपची कंडिशन NA is less than or equal to R. Logical and NB is less than or equal to S. ओके, नाउ NA, NB आणि PTR तिन्ही पण 1 1 1 करायचे. ओके, नाउ 1 is less than or equal to R काय आहे 3 and NB that is 1 is less than or equal to S काय आहे 5. both the condition are true. so loop मध्ये आलो. A of NA काय 1. so A of 1 काय आहे 12 less than. B of NB पण 1 आहे. so B of 1 काय आहे 10. so condition true आहे का नाही false. so else मध्ये आलो आणि काय केलं C of 1 मध्ये PTR काय 1 मध्ये टाकली. B of NB that is NB पण 1 आहे. B of 1 ची व्हॅल्यू. So C of 1 मध्ये गेली B of 1 ची व्हॅल्यू that is 10. ओके, नाउ PTR 1 नी इन्क्रीमेंट केला आणि NB पण 1 नी इन्क्रीमेंट केला. ओके, NA 1च आहे. ठीक आहे. नाउ परत लूप. नाउ 1 is less than or equal to 3 कंडिशन ट्रू आणि NB काय आहे 2 आहे. ओके, सो
2 is less than or equal to 5 because number of elements s काय आहे आपला 5 आहे. दोन्ही कंडिशन ट्रू आहे. लूप मध्ये आलो. नो a of 1 n काय आहे 1च आहे. सो a of 1 काय आहे 12 is less than b of nb 2 आहे. सो b of 2 काय आहे 17 आहे का कंडिशन ट्रू? यस आहे. सो इफ होणार, एल्स होणार नाही. सो इफ काय होणार a of na ची व्हॅल्यू na काय आहे 1. सो a of 1 ची व्हॅल्यू कुठे टाकायची? C of PTR मध्ये. PTR काय आहे 2. सो C of 2 मध्ये. सो A of 1 मध्ये 12 होते ते आले C of 2 मध्ये. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ PTR 1 नी इन्क्रीमेंट करायचा, NA 1 नी इन्क्रीमेंट करायचा. ठीक आहे. NB होणार नाही तो एल्स मध्ये होतो. सो इफच झाले एल्स होणार नाही. नाउ NB जो 2 आहे तो 2च राहणार. ओके. नाउ परत लूपची कंडिशन 2 is less than or equal to 3 and NB पण 2 आहे. 2 is less than or equal to 5. Both the conditions are true. Okay. Now A of NA काय 2. So A of 2 काय आहे 14. बघा आता 10 टाकून झालाय आणि 12 टाकून झालाय. Now A of 2 काय 14 is less than NB पण 2 आहे. So B of 2 काय आहे 17. Yes, ही कंडिशन पण ट्रू आहे. So if होणार else होणार नाही. So if काय आहे A of NA ची व्हॅल्यू NA काय 2. सो A of 2 ची व्हॅल्यू कुठे टाकायची आहे? C of PTR मध्ये. PTR काय 3. C of 3 मध्ये. सो A of 2 मध्ये 14 आहे ते गेले C of 3 मध्ये. आलं लक्षात? नाउ PTR 1 नी इन्क्रीमेंट करायचा आणि NA पण 1 नी इन्क्रीमेंट करायचा. ओके. नाउ दिस कंडिशन इज ऑल्सो ट्रू अँड इथं NB 2 चे. सो ही कंडिशन पण ट्रू आहे. बोथ दी ट्रू. परत लूप मध्ये आलो. A of NA काय 3. सो A of 3 काय 15 is less than B of NB काय 2. सो B of 2 काय 17. ही पण कंडिशन ट्रू आहे. सो इफ होणार एल्स होणार नाही. सो इफ काय A of NA ची व्हॅल्यू NA काय 3. सो A of 3 ची व्हॅल्यू कुठे टाकायची? C of PTR मध्ये. PTR काय 4. सो A of 3 ची व्हॅल्यू C of 4 मध्ये. A of 3 मध्ये काय 15. सो ते गेले कुठे? C of 4 मध्ये गेले 15. आलं लक्षात? नाउ PTR 1 नी इन्क्रीमेंट करायचा आणि NA पण 1 नी इन्क्रीमेंट करायचा 4 आणि हा 2च राहील. नाउ बघा NA इज लेस दॅन ऑर इक्वल टू R. पण NA काय 4 आणि R काय 3. सो ही कंडिशन फॉल्स आहे आणि ही कंडिशन ट्रू आहे. पण एक जरी फॉल्स असेल तरी पण लूप एक्झिक्यूट होणार नाही. लूपच्या बाहेर आलो आपण. सो आता कोणती कंडिशन फॉल्स झाली बघा? ही कंडिशन फॉल्स झाली. ह्याचा अर्थ काय की A चे कंप्लीट झालेले आहेत टाकून. आता B चे रिमेनिंग आपल्याला C मध्ये टाकायचे आहे. सो लूपच्या बाहेर आलो. इथे चेक केलं NA काय आहे 4 is greater than R. R काय 3. येस 4 greater than 3 आहे. कंडिशन ट्रू आहे. सो हा इफ होणार एल्स होणार नाही. इफ झालं की प्रोग्राम एंड होणार. ठीक आहे. नाउ आता रिपीट करायचं K पासून K0 पासून K कुठपर्यंत? S minus NB. S काय आहे 5 आणि NB काय आहे 2. सो 5 minus 2 किती 3 इथपर्यंत. ओके. आता ही कंडिशन 0 is less than or equal to 3. येस कंडिशन काय आहे ट्रू आहे. बघा S minus NB. NB काय आहे लूपच्या बाहेर आलो तेव्हा 2 आणि S काय 5. सो 5 minus 2 3. येस कंडिशन ट्रू आहे. नाउ काय करायचंय आपल्याला बघा? B of NB plus K. NB काय 2 आणि K काय 0. सो 2 plus 0 2. B of 2 ची व्हॅल्यू कुठे टाकायची? C of PTR plus K. PTR काय 5 आणि K काय 0. सो 5 plus 0 5. B of 2 ची व्हॅल्यू C of 5 मध्ये. B of 2 मध्ये काय 17 ते गेले C of 5 मध्ये. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ लूप आहे बघा इफ मध्ये. सो हे लूप कंटिन्यू होणार जोपर्यंत कंडिशन फॉल्स नाहीये. सो K 1 होणार 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. येस कंडिशन ट्रू. लूप मध्ये आलो. B of NB plus K. NB काय आहे 2 आणि K काय आहे 1. सो 2 plus 1 3. B of 3 ची व्हॅल्यू कुठे टाकायची? C of PTR plus K. PTR काय आहे 5 आणि K काय 1. सो 5 plus 1 6. B of 3 ची व्हॅल्यू C of 6 मध्ये. B of 3 मध्ये काय 18 ते आले C of 6 मध्ये. ओके. नाउ K काय होणार 1 नी इन्क्रीमेंट. नाउ अगेन दिस कंडिशन इज ट्रू. Again this condition is true. So इथे आलो. B of NB plus K. NB काय आहे 2. So 2 plus K. K काय 2. So 2 plus
2 किती आले 4 बी ऑफ 4 ची व्हॅल्यू कुठे टाकायची सी ऑफ पीटीआर प्लस के पीटीआर काय 5 आणि के काय 2 सो सी ऑफ 5 प्लस 2 7 मध्ये बी ऑफ 4 ची व्हॅल्यू 19 इथे आली ओके नाउ नेक्स्ट टाइम आता के इन्क्रीमेंट होईल 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 येस कंडिशन ट्रू आहे ओके नाउ कंडिशन ट्रू आहे इथे आलो बी ऑफ एनबी प्लस 2 एनबी काय आहे 2 एनबी प्लस के सॉरी एनबी प्लस के बी काय एनबी काय आहे 2 प्लस के काय 3 सो 2 प्लस 3 5 ची व्हॅल्यू कुठे टाकायची सी ऑफ पीटीआर प्लस के पीटीआर काय आहे 5 आणि के काय आहे 3 सो 5 प्लस 3 8 सो बी ऑफ 5 ची व्हॅल्यू सी ऑफ 8 मध्ये बी ऑफ 5 मध्ये काय 20 ते आले सी ऑफ 8 मध्ये ओके नाउ नेक्स्ट टाइम के होणार 4 नाउ 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 दिस कंडिशन इज फॉल्स फॉर लूप कंप्लीट झालं इफ झाले सो एल्स होणार नाही प्रोग्राम एक्झिट झाला सो ए आफ्टर द मर्जिंग अल्गोरिदम ए आणि बी मधले ऑल द एलिमेंट्स सी मध्ये गेलेले आहेत आणि ते पण कसे गेलेले आहेत सॉर्ट आलं का लक्षात ठीक आहे सो दिस इज युअर मर्जिंग अल्गोरिदम ओके नाउ लेट्स राइट डाउन द प्रोग्राम ऑफ दिस बेटा थोडंसं टर्बोचे ओपन व्हायला वेळ लागतो प्रोग्राम आता बघा आपल्याला एकच ॲरेने स्कॅन करायचा आता आपल्याला दोन ॲरे स्कॅन करायचे ए आणि बी आणि सी ॲरे आपला क्रिएट होईल ऑटोमॅटिकली मर्जिंगच्या अल्गोरिदमने ओके आणि इथे आता एन नाही घ्यायचा आपल्याला अल्गोरिदम नुसार आर घ्यायचा आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए ॲरे आणि एस नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी ॲरे Now let's start with the program. सोपं आहे बघा stdio.h conio ओके नाउ आता पहिल्यांदा आपल्याला 3 ॲरे डिक्लेअर करावे लागतील आता मर्जिंग साठी आपल्याला टोटल 3 ॲरेज लागतात सो आपण 3 ॲरे डिक्लेअर करू पहिल्यांदा ओके अँड सी त्याच्यानंतर ए ॲरे साठी नंबर ऑफ एलिमेंट्स आर आहे जसं आपण एन घ्यायचो की नाही तसं एस आहे त्याच्यानंतर आपल्याला पॉइंट व्हेरिएबल अजून बघा एन ए एन बी पीटीआर हे व्हेरिएबल्स लागतात ते अजून के लागतोय आणि आपल्याला आय एक लागतो ठीक आहे नाउ आपण अजून ऍड करू लागले तर ओके नाउ जसं मर्जिंग अल्गोरिदम साठी इन्ग्रेडियंट्स काय लागणार आहे ए आणि बी ॲरे तुम्हाला सॉर्टेड मध्ये घ्यावा लागेल तरच आपण मर्जिंग अल्गोरिदम स्टार्ट करू शकतो सो फर्स्ट स्टेप स्टार्ट करायच्या आधी मर्जिंग अल्गोरिदमची जे की राईट हँड साइडला आहे आपल्याला पहिल्यांदा ए ॲरे घ्यावा लागेल ओके सो पहिल्यांदा एंटर साइज ऑफ ए ॲरे मध्ये तुम्हाला टोटल किती एलिमेंट्स पाहिजे दॅट इज व्हॅल्यू ऑफ आर टाकायचे आता आपल्याला
ओके, आर टाकली जसं आपण एन करायचो. नाऊ आपण एंटर. आता मी इथं सॉर्टेड टाकते बिकॉज आपल्याला सॉर्टेड इलेमेंट्स टाकायचे आहेत. सॉर्टेड इलेमेंट्स इन ए ॲरे. साईज टाकली. आता इलेमेंट सॉर्टेड टाकायचे. सो आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू आर. आता एन ऐवजी फक्त आर घेतलेले. तुम्ही एन घेतलं तरी चालेल, मग अल्गोरिदम मध्ये जिथे आर आहे तिथे तुम्हाला एन करावं लागेल. ओके, सो त्यापेक्षा कन्फ्युजन होण्यापेक्षा आरच घ्या. ए ऑफ आय. ओके, नाऊ ए ॲरे टाकून झाला. नाऊ प्रिंट एफ एंटर साईज ऑफ बी ॲरे. आता बी ॲरेची साईज दॅट इज एस. म्हणजे टोटल किती इलेमेंट्स आहेत बी ॲरे मध्ये. नाऊ एस टाकून झाला की आता बी मधले इलेमेंट्स टाका. सो एंटर सॉर्टेड इलेमेंट्स इन बी ॲरे. ओके, सो सेम लूप, फक्त ते एस टाइम्स बिकॉज एस मीन्स नंबर ऑफ इलेमेंट्स. ओके, scanf %d ampersand b of I. ओके, सो ए आणि बी सॉर्टेड इलेमेंट्स टाकून झालेले आहेत. सो हे जे इन्ग्रेडियंट्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत ते रेडी झालेले आहेत. नाउ स्टार्ट विथ द अल्गोरिदम. नाउ आय एम रायटिंग द फर्स्ट स्टेप. एन ए इज इक्वल टू 1. आता हे डिफरंट लाईनला लिहावं लागेल, एका लाईनला आपण लिहू शकत नाही. ओके, फर्स्ट स्टेप झाली. नाउ द व्हाईल लूप. सेकंड स्टेप व्हाईल एन ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू आर आणि लॉजिकल अँड एन बी इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस. ओके, व्हाईल लूप. व्हाईल लूप मध्ये काय आहे, इफ आणि एल्स. सो व्हाईल लूप मधला इफ लिहिते. इफ ए ऑफ एन ए इज लेस दॅन बी ऑफ एन बी. बघा, स्मॉल लेटर्स मध्ये व्हेरिएबल्स लिहायचे आहेत. सो इफ मध्ये काय आहे बघा, फर्स्ट स्टेप इफ मधली ए स्टेप सी ऑफ पीटीआर मध्ये टाकली ए ऑफ एन ए ची व्हॅल्यू आणि पीटीआर प्लस प्लस आणि एन ए प्लस प्लस. लक्षात, ए आणि बी स्टेप टाकलेले आहेत. नाउ एल्स. एल्स मधली ए स्टेप बघा, लूप मधल्या एल्स मधली ए स्टेप सी ऑफ पीटीआर मध्ये टाकायची बी ऑफ एन बी ची व्हॅल्यू. ओके, आणि पीटीआर प्लस प्लस एन बी प्लस प्लस. झालं व्हाईल लूप. आता आपलं थर्ड स्टेप. इफ थर्ड स्टेप इफ एन ए इज ग्रेटर दॅन आर असेल तर परत त्याच्यामध्ये काय टाकायचंय, फॉर लूप. के 0 पासून कुठपर्यंत, के इज लेस दॅन ऑर इक्वल टू एस मायनस एन बी अँड के प्लस प्लस. सो काय करायचंय, सी ऑफ पीटीआर प्लस के मध्ये टाकायची बी ऑफ एन बी प्लस के ची व्हॅल्यू. ओके, जस्ट एवढंच. आणि आता एल्स. सो एल्स मध्ये परत सेम फॉर लूप. के इज इक्वल टू 0 टू एल्स मध्ये बघा थर्ड स्टेपचे एल्स सुरू आहे. के इज इक्वल टू 0 टू के इज लेस दॅन ऑर इक्वल टू आर मायनस एन ए के प्लस प्लस. सो लूप मधलं काय आहे, सी ऑफ पीटीआर प्लस के मध्ये टाकायची ए ऑफ एन ए प्लस के ची व्हॅल्यू. ओके, झालंय बघा. आता थर्ड स्टेप कंप्लीट झाली. फोर्थ स्टेप एक्झिट आहे. सो त्याच्यानंतर आता आपला सी मध्ये सॉर्टेड ॲरे गेलेला असेल. सो आता आपण ए बी आणि सी तिन्ही पण ॲरे काय करू, प्रिंट करू. सो इलेमेंट्स इन ए ॲरे फॉर आय इज इक्वल टू 1. ए मध्ये टोटल आर इलेमेंट्स आहेत. सो प्रिंट एफ %d a of I. ए ॲरे झाला प्रिंट करून. नाउ बी ॲरे. elements in B array
फॉर I is equal to 1, I is less than or equal to B मध्ये टोटल S नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. B of I आणि C मध्ये आता जे की आपण मर्जिंगने टाकलेले आहेत एलिमेंट्स इन C array for I is equal to 1. आता जसं आपण A array साठी R स्कॅन केला, B array साठी S, पण C साठी काय स्कॅन नाही केले, पण तुम्हाला माहिती आहे R आणि S, A चे आणि B चे टोटल मिळून C मध्ये जातं. सो I is less than or equal to R plus S. सोपं आहे बघा एकदम. C of R. ओके. गेट CH प्रोग्राम कंप्लीट. सेव करते. मर्जिंग डॉट सी ऑलरेडी असेल, ठीक आहे. कंपाईल. मोठा प्रोग्राम आहे पण सोपा आहे बघा. ॲरे स्कॅनच दोनदा करायचंय, ॲरे प्रिंट 3 वेळा करायचंय. सो ए मधले टोटल एलिमेंट्स एंटर साइज ऑफ 3. सो 3 एलिमेंट्स टाका, बट सॉर्टेड टाका. 50, 54, 60. ओके. नाउ एंटर साइज ऑफ B array, that is suppose 6 टाकली, 6 एलिमेंट्स टाकायचे मला. सो 32 फक्त सॉर्टेड टाका जे टाकायचे ते. 6 ना, 1 2 3 4 5. ठीक आहे. नाउ बघा A array मध्ये 54, 60, B array मध्ये 32, 45, 67, 68, 69, 70 आणि C array मध्ये बघा गेलं 32, 45, 50, 54, 60, 67. म्हणजे C array मध्ये A आणि B चे टोटल एलिमेंट्स गेले आणि सॉर्टेड गेले. ओके. सो दिस इज युअर मर्जिंग अल्गोरिदम. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट अल्गोरिदम स्टार्ट करू. काही डाऊट असेल तर मला मेसेज करा. ओके.